मुंबईतील मुलुंड इथे मेट्रो पिलर दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर बरेच जण जखमी झाले। यानंतर आता मुंबईतील घाटकोपर आर सिटी मॉल समोरील मेट्रो 4च्या बांधकामाचा एक व्हिडिओ काल रात्रीपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि या व्हायरल व्हिडिओमध्ये मेट्रो 4च्या बीमला मोठे तडे गेल्याचा सुद्धा दावा करण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भातली माहिती तपासून पाहण्यासाठी स्वतः TV9ची टीम ग्राउंड झिरोवर आली आणि या ठिकाणची ही पाहणी केली असता निदर्शनास येते की ज्या ठिकाणी मेट्रो 4चं बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी बांधकाम एक तर पूर्ण झालेलं नाही आहे आणि याचं काम जे आहे मेट्रो 4चं ते अजूनही सुरू आहे। आर सिटी मॉलच्या समोरचा हा सगळा परिसर आहे। मात्र या ठिकाणी बीमला तडे जे गेलेले आहेत ते सुद्धा आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात, कारण बीमला रंगरंगोटी करण्यात आली होती। यानंतर बीमचा काही भाग जो आहे तो या ठिकाणी सिमेंट त्याचं जे आहे ते आता निघायला सुरुवात झालेली आहे। त्यासोबतच हा संपूर्ण बीमचा आणि आसपासचा जो 10 ते 20 फुटाचा भाग आहे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जे सिमेंट आहे ते निघालेलं आहे, जे रंगरंगोटी ती निघालेली आहे आणि एका ठिकाणी तर आपण पाहतोय की 10 फुटाचा एक मोठा पॅच जो आहे स्लॅबचा तो सुद्धा इनकम्प्लीट आहे, म्हणजे तो सुद्धा पूर्ण झालेला नाही आणि त्या ठिकाणी हिरव्या रंगाची जी जाळी आहे ती बांधण्यात आलेली आहे आणि ज्यातून दगड जे आहेत ते या ठिकाणी पडत असल्याची जी तक्रार आहे ती स्थानिकांकडून होते। आपल्याला स्पष्टपणे ते दिसतंय काम सुरू आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि हे काम कधीपर्यंत पूर्ण होणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिका प्रशासनाकडून मेट्रो प्रशासनाला तातडीनं या सगळ्या संदर्भात ॲक्शन घेण्यासंदर्भात पत्र देण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळते। एका नागरिकाकडून व्हॉट्सअपवर तक्रार प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात आल्याचं बोललं जातं आहे। LBS रोडवरील हा सगळा परिसर आहे। आर सिटी मॉलजवळ मेट्रो लाईन 4च्या सुपरस्ट्रक्चर बीममध्ये हे मॅक्रो क्रॅक्स दिसून आल्याची जी तक्रार आहे ती व्हॉट्सअपच्या माध्यमातून करण्यात आली होती आणि मेट्रो लाईन 4च्या सर्व बांधकामाची तपासणी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं पालिका प्रशासनाचे आदेश आता MMRDला देण्यात आले अशी सुद्धा माहिती आहे। आणि मुंबईत मेट्रोच्या कामाबाबत पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतोय का असा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातो। या सगळ्या संदर्भामध्ये MMRDAकडून काही ठोस उत्तर देण्यात येणार आहे का किंवा काही माहिती पुरवली जाणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।